नमस्कार. बघा मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मूलभूत हक्काचे आर्टिकल्स म्हणजेच कलम कसे लक्षात ठेवायचे याची भन्नाट ट्रिक सांगतो. तर बघा, मूलभूत हक्क हे कलम 12 पासून ते 35 पर्यंत आहेत. मात्र प्रत्यक्ष मूलभूत हक्क हे कलम 14 पासून ते 32 पर्यंत आहेत. त्यावरच प्रश्न विचारले जातात. तर बघ, कलम 14 काय आहे? तर कलम 14 आहे कायद्यासमोर समानता. कलम 14 आहे कायद्यासमोर समानता. मग याची ट्रिक सांगतो. बघ, याची ट्रिक्स आहे ए फॉर एखादा आम आदमी असो किंवा डी फॉर एखादा डॉन असो, दोघेही कायद्यासमोर कसे असतील? समान असतील. ए फॉर आम आदमी आणि डी फॉर एखादा डॉन जरी असला तर दोघेही कायद्यासमोर कसे असतील? समान असतील. मग असं का ट्रिक केली मी? कारण आम आदमीचा ए एबीसीडीनुसार 1 नंबरला येतो आणि डॉनचा डी एबीसीडीनुसार 4 नंबरला येतो. म्हणजे 1 आणि त्यावर 4 किती झाले? 14. म्हणून कलम 14 आहे कायद्यासमोर समानता. मग कोण असेल कायद्यासमोर समान? एकतर आम आदमी असो किंवा एखादा डॉन जरी असला तर तो काय असेल? कायद्यासमोर समान असेल. त्यानंतर कलम 15. कलम 15 आहे ध्वजालिंज. बघ, परत एकदा ऐक मी काय म्हणतो. ध्वजालिंज या कारणावरून कोणत्याही व्यक्तीस भेदभाव केला जाणार नाही. आता ध्वजालिंज म्हणजे काय? हा एक शब्दच लक्षात ठेवा तुम्ही, ध्वजालिंज. मग त्यामध्ये ध म्हणजे धर्म, व म्हणजे वंश, जा म्हणजे जात आणि लिंज, ली म्हणजे लिंग आणि ज म्हणजे जन्मस्थान. तर या 5 कारणावरून कोणते? ध्वजालिंज म्हणजे ध म्हणजे धर्म, व म्हणजे वंश, जा म्हणजे जात, ली म्हणजे लिंग आणि जा म्हणजे जात. या 5 कारणावरून कोणत्याही व्यक्तीस भेदभाव केला जाणार नाही. हे कलम 15 मध्ये सांगितलेलं आहे. मग याची ट्रिक्स काय केलेली आहे की या 5 कारणावरून कोणत्याही व्यक्तीस पंढरपूर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे एखादा मुस्लिम असो किंवा कुठल्याही धर्माचा असो, त्याची जात कोणतीही असो, त्याची लिंग कोणतेही असो, पंढरपूर मंदिरात दर्शन घेण्यासाठी त्याला थांबवले जाणार नाही. मग पंढरपूरच का म्हटलं? कारण पंढरपूर 15, पंढरपूर 15, कलम 15 आहे. पंढरपूर 15 दोन्ही शब्द सुरुवात पने होते. पंढरपूरची पने होते आणि 15ची पण पने होते. ओके, हे झालं 14 आणि 15ची ट्रिक्स. त्यानंतर कलम 16 सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी. मग याची ट्रिक्स बघ काय केलेली मी. पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं आपण म्हटले. पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी. मग पोलीस भरती का म्हटलं? कारण पोलीस भरतीचा जो काही पी आहे, पोलीसची सुरुवात पी ने होते ना, POLIC. तर पोलीस भरतीचा जो काही पी आहे तो एबीसीडीनुसार 16 नंबरला येतो. म्हणून कलम 16 आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी. मग आपण काय म्हणायचं? पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी. पुढचं कलम 17 अस्पृश्यता बंदी. कलम 17 आहे अस्पृश्यता बंदी. याची ट्रिक्स काय केलेली आपण? सर्वप्रथम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात अस्पृश्यता बंदी झाली. कारण 17-17 17-17 असा यमक. धन्यवाद.